हे पवित्र जीवन व्यतीत करणारा पवित्र भिक्खुसंघ या त्रिरत्नाला वंदन करतो. आज ज्येष्ठ पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमेच्या संबंधी आपलं मत या ठिकाणी प्रदर्शित केलं. कुठल्याही व्यक्तीला दृढ संकल्प केल्याशिवाय त्याचं जीवन पूर्णत्वाला जात नाही. जे काही आहे ते आपल्याला दृढ संकल्प करावा लागतो. आणि भगवंताने तो आदर्श प्रत्येक व्यक्तीच्या समोर ठेवलेला आहे. मन खूप मोठं आहे आणि मनाची शक्ती तर त्याहीपेक्षा मोठी आहे. आपण मनाच्या शक्तीचा खऱ्या अर्थाने वापरच करत नाही. सिद्धार्थ बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करतात आणि संपूर्ण जगातल्या लोकांना अंधकारातून मुक्त करण्याचा जो काही त्यांनी अगोदर केलेला संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तो प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून केलेले एक महत्वाचं कार्य आहे. आपण मनुष्य लोक आहोत. छोटे मोठे प्रसंग आपल्यावर येतात आणि आपल्यावर ज्यावेळेस प्रसंग येतात तर त्या प्रसंगातून आपल्यालाच आपण दूर केलं पाहिजे. धम्म तर खूप मोठा मार्ग आहे. धम्म एवढा महान आहे की धम्म म्हणजेच खऱ्या अर्थाने हे जे काही नियम आहेत, निसर्गाचे नियम आहेत, मनाचे जे नियम आहेत त्याला आपण बारकाईनं बघितलं आहे. आपल्या मनासारखं ज्यावेळेस कार्य होत नाही त्यावेळेस त्याचा परिणाम, विपरीत परिणाम आपल्याला भोगायला मिळतो. ती तर खऱ्या अर्थाने सिद्धार्थ बोधिसत्वाने केलेली एक महत्वाची मनाच्या विरोधाची जी क्रांती होती. राजकुमार आहे आणि राजकुमार असल्यानंतर कशाची कमी आहे समजा, काय कमी आहे त्याला? पण तेही सुद्धा मनाच्या विरुद्ध का नाही, मला माझी पूर्ण अवस्था आहे, मला पूर्ण अवस्था जगायचं आहे, माझ्याकडे सगळी प्रॉपर्टी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, सुखसोयी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, मला याच्याप्रमाणे नाही. याच्या विरुद्ध नेमकं काय होते की त्यांनी त्या वयापासूनच त्यांनी त्यांच्या विचाराची सुरुवात केली. एवढी सुरुवात केली त्यांनी की मनाच्या विरुद्ध. बालपणातला जर एक महत्वाचा भाग बघितला तर त्याने केलेला एक महत्वाचा दृढ संकल्प, त्याने आपल्या मावशीला विचारलेला प्रश्न की क्षत्रियाला का लढावं लागते, काय गरज आहे युद्ध करण्याची, भांडणं करण्याची काय गरज आहे? त्या वयात 8व्या वर्षाच्या वयामध्ये असा प्रश्न उपस्थित होते म्हणजे साधारण काही हे साधारण पुरुषाला शक्य नाही आहे. पण हे तेवढंच आहे की बुद्धाने ज्यावेळेस संशोधन केलं मनाचं त्यावेळेस प्रत्येक मनुष्याला जाणीवपूर्वक ही गोष्ट बहाल केली की तुम्ही सुद्धा हा अभ्यास करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मानसिकतेच्या दुःखातून दूर करण्याचा प्रयत्न करा. तर याला नियम तसे केले. हे फार मोठी भगवान अनंत समय समुदायाने मानवाची जाणीवपूर्वक केलेली एक महत्वाची उभारणी. दुःख का होतात, दुःखाचा शोध काय आहे, दुःखापासून काय होते, या सगळ्या गोष्टी. बुद्धाने तर हे जाणीवपूर्वक केलं की मनुष्य लोक जन्माला येतात ना, तर जन्माला येण्याचे माणसाचं दुर्मिळ आहे. सहजासहजी माणसं जन्माला येत नाही.
अति दुर्बळ आहे, कठीण आहे. आणि अशा अवस्थेमध्ये धम्म श्रवण करणं कठीण आहे. माणसं जन्माला कठीण आहे येणं, आणि मनुष्य लोकांमध्ये बुद्ध जन्माला येणं त्यापेक्षा कठीण आहे. बुद्धाने एक उदाहरण सांगितले की बुद्धत्व मनुष्य लोकांमध्ये बुद्धत्व जन्माला येण्यासाठी काय करावं लागेल. जसं की समुद्रामध्ये एक पोकळ बांबू आहे, पोकळ बांबू आहे, त्या पोकळ बांबूला एक छिद्र आहे, आणि दृढ संकल्प करणारा करतो. हे जेवढं कठीण आहे ना, मनुष्याचं जीवन सुद्धा तेवढंच कठीण आहे, आणि बुद्धाचं जीवन सुद्धा तेवढंच कठीण आहे. की समुद्रात तो पोकळ बांबू टाकला, त्याला छिद्र आहे, आणि संकल्प केला, किंवा तो बांबू टाकणाऱ्याने टाकत असताना ते काम केलं की एक त्या समुद्रामध्ये आंधळा कासव आहे, आंधळा कासव आहे, आणि आंधळ्या कासवाने त्या माणसाने हा विचार केला की या पोकळ बांबूच्या छिद्रामध्ये हा कासव घुसला पाहिजे. शक्य आहे का? कठीण आहे, खूप कठीण आहे. जर बघितलं आपण तर पोकळ बांबू आहे म्हटल्याला हवेनं तो त्या लाटाने तो जाईल, आणि तो कासव येईलच असं शक्य थोडी होईल. होऊ शकते की कदाचित कासव मरून जाईल, होऊ शकते की तो बांबू पाण्याने सडून खाक होऊन जाईल, होऊ शकते की एखादा संयोग आला तर तो कासव त्याच्यातून तोड बाहेर काढेल. पण कठीण आहे. तशा प्रकारचं मनुष्याचं जीवन सुद्धा आपलं कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि बुद्ध तर याच्या जन्माला येणं तर त्याहीपेक्षा कठीण आहे, खूप कठीण आहे. याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी करावं लागेल की भगवान अनंत सम्यक संबुद्धाने सांगितलं की हे करत असताना ह्या स्टेप आपल्याला पूर्ण करावा लागतात. ह्या स्टेप आहेत, या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील. तर पहिली पायरी काही ज्या माणसाला, ज्या माणसाच्या घरात, ज्या माणसाच्या गावात धर्मच नाहीये, त्या जर माणसाला म्हटलं की तुम्ही उपोषण करा तर शक्य होईल का? गावात धर्मवान माणसं नाहीत. नाही, ज्या माणसाच्या गावात बुद्धाचं नावच नाहीये त्याला उपोष काय माहीत होणार आहे? तो तर हाच विचार करेल ना. हा, तो भलाई तो हे काम करेल, उपाशी राहील तो. आणि आजही लोक बरेचसे उपाशी राहतात, नाही असं नाही, उपास करतात. उपास करण्याचा हेतू वेगळा आहे, आणि हा हेतू जर बघितला तर हा छोटा हेतू आहे. उपवास करणारे लोक जे हेतू धरतात ना, हा छोटा आहे. काय करतात? उपवास पकडत असताना एक पहिलं काम असं आहे की मला हे अमुक अमुक पद, अमुक अमुक हे मला प्राप्त झालं पाहिजे, मला हे प्राप्त झालं पाहिजे. जर समजा तो जर आजारी असेल आणि उपवास जर करत असेल तर त्याचा हेतू काय? मी चांगला झालो पाहिजे, माझा आजार घालवण्यासाठी उपवास करतो आपण, आहे ना. किती छोटा आहे. एखादा माणूस आहे किंवा एखादी महिला आहे की मुलगा चांगला झाला पाहिजे, मुलगा आरोग्य लाभलं पाहिजे, त्याला मुलाला काहीतरी त्याचे पूर्णत्वाला हेतू पूर्ण व्हावे यासाठी एखादी आई उपवास करते की मी तुझ्यासाठी 5 आठवडे आहेत, 1.25 महिना आहे, जे काय आहे ते मी ते करणार आहे असं ज्यावेळेस करते आणि ते करते. पण करत असताना काय करते ती? हेतू ठेवून तिला अजिबात काहीही लाभ होत नाही, बिलकुल नाही, नाते होणार आहे त्याचा आहे. याचाच तर विचार केलेला आहे की बुद्ध म्हणतात की तुम्हाला ती गोष्ट साध्य होते, तुम्हाला ती गोष्ट साध्य होते, नाही असं नाही आहे, ती गोष्ट साध्य होते, तुम्हाला फक्त प्रयत्न करावा लागतात, दृढ संकल्प करावा लागतात.
दृढ संकल्प केल्याशिवाय ते पूर्णत्वाला अवस्था जात नाही. आणि मग ते शुद्ध कर्म व्हावे किंवा ते दृढ संकल्प आहेत, ते दृढ संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी तुम्हाला ह्या स्टेप पूर्ण कराव्या लागतात. जसं स्वतःपन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत हे 4 पद प्राप्त आहेत. हे 4 पायऱ्या आहेत. या जन्म मरणाच्या पलीकडच्या पायऱ्या. त्याला जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर त्याला हे पहिल्यांदा पहिली पायरी जी आहे ती त्याला पहिली स्टेप त्याला चढावं लागेल. आणि त्या पायरीचं नाव आहे स्वतःपन्न. श्रोतापन्न झाला की याला 3 गोष्टी प्राप्त होतात. किमान त्याच्या 3 गोष्टी गळून पडतात. काय गळून पडतात? विचिकित्सा हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. शंका, कुशंका कुठल्याही प्रकारची. दुसरा आहे सिलवत परामर्श. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. व्यापार जे काही मनाच्या क्लेश कर्मातल्या गोष्टी आहेत ह्या 3 गोष्टी त्याच्यातून घडतात. व्यापार आहे, सिलवत परामर्श आहे, विचिकित्सा आहे. या स्वतःपन्न फल प्राप्त करणाऱ्या माणसाच्या पहिल्यांदा गळून पडतात. हे शिल्लक राहत नाही, नष्ट होऊन जातात. पहिल्याच अवस्थेत आहे. हे झालं की मग 5 गोष्टी शिल्लक राहतात त्याच्या. आणि ते 5 गोष्टी ते पण बुद्धीच्या स्तरावर जर बघितलं तर यांच्यापेक्षा ते शुद्ध आहेत तर ते मारक. समजलं का? आहेत तर ते पण मारकच आहेत. मनुष्याच्या जन्मासाठी घातकच आहे ते. मनुष्याच्या जन्म ग्रहण करण्यासाठी ते उपयुक्त आहे. पण स्वतःपन्न अवस्था प्राप्त करत असताना व्यापार आहे, सिलवत परामर्श आहे आणि विचिकित्सा आहे. हे जो त्या मार्गाने चालत असताना तिथून सुरुवात आहे. आता चालायचं झालं, तुम्हाला जर रस्त्याने जायचं असलं, अमुक रस्त्याने जर जायचं असलं तर तुम्ही त्या रस्त्यातून घरातून निघाले चालले असं होईल का? नाही. रस्त्याने जात असताना काय करता तुम्ही? रस्त्याने पहिल्यांदा तुम्ही ठाण करता की मला या रस्त्याने जायचं आहे. त्या अगोदर त्या रस्त्याने जाण्याच्या अगोदर पहिलं वातावरण वाचता. कसं आहे? उन्हाळा आहे तर मग काय पायदान अत्यंत महत्वाचं आहे. चप्पल पायात घालावं लागेल तुम्हाला जायचं असेल. चप्पल झाला तर मग पुढे काय रस्त्याने अधिक जायचं असेल तर मटेरियल जवळ ठेवावं लागेल. काय आपल्याला एवढा रस्ता पल्ला गाठायचा आहे तर मग काय पाणी असेल नसेल तो विचार आहे, पण पाणी तर जवळ ठेवणारच ना. ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे अत्यंत आवश्यक आहेत. आणि रस्त्याने जात असताना काय करताय? तो उन्हाळा जर असेल तर काय करणार आहे? थोडस उपरणं डोक्याला बांधणार आहात, टावेल पाहिजेत. ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे अत्यंत आवश्यक आहेत ना रस्त्याने जाणार. ह्या जर 3 गोष्टी असतात तर सरळ आहे. पण पुढचा रस्ता काढता येईल. मग नंतरच्या भीती आहेत, काय वाघ येईल काय, साप येईल काय, अमुक खाईल का, तमुक होईल का, रस्त्याने चोर लुटतील का वगैरे वगैरे, हे तर नंतर उदाहरण सुरू होतील. मग जसं जसं तुम्ही जा. पण पहिल्यांदा प्राथमिकता तुम्हाला या गोष्टीची सुरुवात करावी लागेल. तशाच प्रकारचं मनुष्याला स्वतःपन्न फल प्राप्त करायचं असेल तर त्याला ह्या 3 गोष्टी पहिल्यांदा प्राप्त कराव्या लागणार आहेत. पहिलाच मार्ग तुम्हाला गाठावा लागेल. म्हणजे पायदन तुमचं महत्वाचं आहे. म्हणजे पायदन काय तर तुम्हाला शील महत्वाचं करावं लागेल. शील महत्वाचं तुमचं झालं. शील काय तर शील तुम्हाला शरीराला आणि मनाला भक्कम करतो. उन्हातून जायचं आहे तर पायात जर तुमच्या पायदन असलं, चपला असल्या तर उन्हातून सहज जाऊ शकता नाही. जर नसलं तर रस्त्यावर भाजायला लागलं तर रस्ता पुढे चालणार नाही ना. म्हणून रस्ता पुढे चालायचा असेल तर मनुष्याचं जीवन सफल करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल तर शील महत्वाचं करावं लागेल. काय शील आहे तर शील एवढं महत्वाचं करावं लागेल की त्या अगोदर शीलाला तुम्हाला घासावं लागेल, तपासून बघावं लागेल. कशावर घासावं लागेल, कशावर तपासून बघावं लागेल तर मनावर घासावं लागेल, शरीरावर घासावं लागेल आणि वाणीवर घासावं लागेल. या रस्त्याने जात असताना म्हणून जे जे संत होऊन गेले किंवा जे जे
महंत होऊन गेले, जे जे मुमुक्ष होऊन गेले, जे जे साधक होऊन गेले, जे जे भिक्षू होऊन गेले किंवा त्या मार्गाने आहेत, अशा व्यक्तीनं पहिल्यांदा काय केलं तर त्याने सगळ्यात महत्वाचं काम केलं, पहिल्यांदा तोंडाला कुलूप लावलं. सगळ्यात महत्वाचं काम आहे. शिलामधला सगळ्यात मोठा भाग कुठला आहे? ज्याला ते पद प्राप्त करायचं असेल त्यांनी पहिल्यांदा तोंडाला कुलूप बांधा, टाळं मारा. शक्य झालं तर चावी तुमच्याकडे ठेवा, नाही तर फेकून द्या. जर टाळं तुम्ही तोंडाला बांधलं की समजून चला वाणीचे कर्म म्हणजे याचं काय होते की या ब्रह्मांडात, आपण थोडस वेगळ्या भाषेत तुम्हाला सांगतो, हे जे काही तरंग निर्माण होतात ना, तर हे तरंग आपले वाणीमुळे तरंग अशुद्ध होतात. तरंग अशुद्ध कसे होतात माहिती आहे का? माहिती आहे का? आम्ही तर बोलतो वातावरण कसं काय अशुद्ध होते. अरे वातावरण शुद्ध अशुद्ध होते यासाठी, कारण तुम्ही जो बोलता का नाही, तर तुम्ही बोलता, तुम्हाला कळतही नाही तुम्ही कोणाची निंदा करता म्हणून. काय काय लोक म्हणतात आपण निंदा तर नाही केली बाबा. अरे निंदा केल्यामुळे त्याच्याजवळ बोलला ना राजा तू, त्याच्याजवळ बोलल्यानंतर तो तिसऱ्याला सांगेल, तो वातावरण कसं झालं, वातावरण अशुद्ध झालं ना. म्हणून ज्या ज्या माणसाला, ज्या ज्या मुमुक्षाला, ज्या ज्या साधकाला, ज्या ज्या त्या पदापर्यंत जाणाऱ्या व्यक्तीला, ज्याला जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त व्हायचं आहे, अशा व्यक्तीला पहिल्यांदा काय करावं लागेल तर तोंड पहिल्यांदा बांधून घ्यावं लागणार आहे, त्याला टाळं मारावं लागणार आहे. टाळं मारलं ते आपसूक या सगळ्या गोष्टी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वाणीचे कर्म तुमचे शुद्ध झाले की समजून चला शरीराचे कर्म ऑटोमॅटिक कमी होतात. शरीराचे कर्म ऑटोमॅटिक कमी होतात. काय काय लोक शरीराचे दुष्कर्म करत नाही, काय काय लोक शरीराचे दुष्कर्म करत नाही. शरीराचे दुष्कर्म म्हणजे शरीराने कुठलं पाप करत नाही, पण तरी सुद्धा दुःख जास्त भोगतात. काय काय लोक जे येतात ना, बोलतात मी तो कोणाला काहीच नाही, मी तो कोणाला मारलं नाही, मी कोणाला लुटलं नाही, मी अमुक केलं नाही, तमुक केलं नाही, तरी माझ्या दुःख. अरे राजा, तोंडाला तुझ्या कुलूप नाही ना, तोंडाला कुलूप पाहिजेत ना. तोंडाला कुलूप असलं की ऑटोमॅटिक मनाचे तरंग तुटत जातात आणि ऑटोमॅटिक शरीराचे सुद्धा कर्म दुरुस्त होत जातात. सगळ्यात महत्वाचं आहे की या पदापर्यंत जात असताना तुम्हाला हे करावं लागतं. म्हणून साधना जर राग करायचा असेल तर बुद्धाने पहिल्यांदा सांगलं, हे सगळं जर करायचं असेल तर या विद्येचा अभ्यास करायचा असेल तर या गोष्टीला पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. नाही तर बघा कोणी जे साधना करतात ना, 10 दिवसाचं असो, 3 दिवसाचं असो, 1 दिवसाचं असो, है ना, 15 दिवसाचं असो, 20 दिवसाचं असो, 1 महिन्याचं असो, 1.5 महिन्याचं असो, 2 महिन्याचं असो, 3 महिन्याचं शिबिर असो, जेवढं शिबिर असेल त्या शिबिराच्या दरम्यान मध्ये सगळ्यांना पहिल्यांदाच करायला की तोंड बंद करा. जर एखादा कोणी बोलत राहिला तर त्याला काढून देतात पाहिजे बाहेर. अरे याचं तोंड उघडायला, चल याची चावी हरवली, याने टाळा हे केला, खुला करून दिला, याची चावी हरवली, याने चल बाहेर झालं, आता तुला टाळा बंद बाहेर नाही. किती महत्वाच्या गोष्टी आहेत. साध्य करायचं असेल तर तोंड बंद असणं महत्वाचं आहे आणि तोंड बंद झालं की ऑटोमॅटिक या सगळ्या गोष्टी. म्हणून बुद्धाने शिकवलं की पहिल्यांदा जर काय करायचं असेल तर शील हे महत्वाचं आहे आणि शिलामध्ये पहिल्यांदा येते मुसावादा. जसं क्रम आपल्याला शिकवले, आपल्याला जसे क्रम शिकवले की पानाती पाता आदी नदाना कामे शुभेच्छा सुरा मेरे मुसावादा हे जे शिकवलेत ना, क्रमाचा चौथा जरी क्रम असला तरी मात्र याला पहिल्या क्रमात आणून ठेवावं लागते. पहिल्यांदा आहे हा प्रिमाइसेस जे आहे, हे जे वातावरण आहे, हे वातावरण एवढं शुद्ध वातावरण आहे, एवढं शुद्ध आहे की जर कदाचित आता इथे आम्ही परमिशन देतो लग्नाला परमिशन देत असताना काय करतो माहिती की लग्नाला परमिशन दिल्याबरोबर आम्ही सांगतो किती लोक येत आहेत बाबा, एवढे एवढे लोक आहेत ना, आमची 100 लोक आहेत, आम्ही परमिशन देत नाही. आणि परमिशन देत नाही का किती आहे, नाही आमच्याकडे 5 लोक आहेत, त्यांच्या लोकांना हा ठीक आहे चालेल.
पण त्याच्यातही सुद्धा आम्ही करतो, जाणीवपूर्वक करतो. काय करतोय? तुमचे लोक येत आहेत, हरकत नाही. दारू पिणारा कोण नसेल ना? नाही, त्याची जिम्मेदारी तुम्हाला आहे. म्हणजे या प्रिमायसेस मध्ये येत असताना वाचिक पाप होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो. आणि मग का करतो? तर हे म्हणूनच आहे ना, येणारा जो माणूस आहे, भला भुटकला माणूस जातो ना, तर त्यावेळेस इथं आल्यानंतर तो जरा शांत श्वास सोडतो आणि इकडे तिकडे बघतो. आणि जर यदा कदाचित या परिसरामध्ये आपापल्या कामात काही लोक आहेत किंवा इथं कोणी माणूस दिसला नाही आणि इथं बिहारात आला ना, तर एकटा माणूसही सुद्धा घाबरते. कोणीच नाही, शांत वातावरण कसं आहे. एकदम एकटा माणसाला हुरहुर लागते, कोणीच नाही. हुरहुर लागते याचा अर्थ काय? त्याच्यातले जे काही तरंग आहेत ते बाहेर येतात, उफाळून येतात. भीतीचे तरंग बाहेर येतात. भीतीचं तरंग आलं की त्याला तिथे भीती वाटायला लागते. पण जर कदाचित असते की तो शांत थांबला आणि बरं वाटलं, अरे बापरे काय प्रसन्न आहे, किती प्रसन्न आहे, कशाचं वातावरण आहे. तरी ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो त्याचा आहे. कारण हा परिणाम इथं खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक विहारात होणं गरजेचं आहे. म्हणजे हा शीलाचा महत्वाचा भाग जो आहे तो पहिल्या याच्यातला येतो. इथं काय मारामारी होत नाही, इथं काय भांडणं होत नाही. पण तरी सुद्धा इथे जाणीवपूर्वक सांगतो की आम्ही तोंडाला कुलूप लावा. तोंडाला कुलूप लावलं, ज्याने तोंडाला कुलूप लावलं की त्याला ते आपसूक गोष्टी करतात आणि तो त्या मार्गाने चालायला शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. बुद्धाने हेच शिकवलं आणि ह्याचाच अनुसरणाचा भाग लोकांनाही सुद्धा करायला सांगितलं की तुम्ही याचं अनुसरण करा. जो व्यक्ती याचं अनुसरण करेल तो आपल्या जीवनामध्ये लाभी होईल आणि त्याच्याच खऱ्या अर्थाने दुःख करणार आहे. याच्यासाठी दृढ संकल्प करावा लागेल. मग काय तर शीलामध्ये प्रतिष्ठित होत असताना शील महत्वाचं आहे. शीलामध्ये ज्यावेळेस परिपूर्णता साधत असताना बुद्ध म्हणतात दुसरी स्टेप ऑटोमॅटिक होते. ज्याचं शील पुष्ट आहे त्याची समाधी पुष्ट होते. समाधी पुष्ट म्हणजे काय? समाधी म्हणजे काय? तुम्हाला असं वाटते समाधी म्हणजे मांडी घातली, पायावर पाय ठेवला, हातावर हात ठेवला, डोळे बंद केले, समाधी झाली? बिलकुल नाही. याला समाधी म्हणत. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. समाधी म्हणजे काय? चित्ताची एकाग्रता. मी बरेच लोक पाहिले तसे आहेत, डोळे बंद केला बसतात आणि आपण म्हणतो काय समाधिष्ट झाला. अरे राजा त्याच्या चित्तामध्ये काय काय विचार चालले त्यालाच माहित आहे, त्यालाच माहित आहे. एवढी घाणमेळ सुरू असते की विचारू नका. एवढं विधान असं, एवढं उधाण येते त्याच्या. समुद्रातल्या लाटा जशा उफाळून येतात तसे त्याचे अंतकरणातले चित्ताचे तरंग उत्पन्न होतात. काय असा रंगतो त्याच्यात, एवढा रंगतो, एवढा नाही, असं नाही तसं नाही, मी घरी जायला का असं करेल, मी तसं करेल. अरे इथं आहे राजा, पहिला डोळे उघडे करून बघ कुठे बसलेला आहे. इथं काय कोण करत नाहीये. आणि कधी कधी असं वाटते की मी काय 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 कामं केलेत, मी खोटे कामं केलेत, कोणाला लुबाडलं, कोणाला लुटलं, काय केलं ते उफाळून येते. आणि मग त्याच्यातून त्याला जाणीव होते की आपण साधना करत आहोत, आपण बाबा ध्यानाला बसलेलो आहोत. मग हे झालं की लगेच तो रिवर्स मारते आणि वर्तमान नाही आला की थोडासा एका सेकंदासाठी वर्तमानात आला, वर्तमान काळात आला की लगेच सुरुवात होते त्याची भविष्यात. मी आता लय चांगला म्हणून जाईल, गावातल्या लोकांना लय चांगलं शिकते. हा अजून काही शिकला नाही. जो काही ध्यान करणार काही शिकला नाही तो. एवढे भावना होतात की बस मी आता गावात गेलो की असं करेल तसं करेल. बरं करता येते नाही असं नाहीये, करतात सुद्धा. किती दिवस करतात माहिती आहे का? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4थ्या दिवशी बंद. 1, 2, 3 दिवस चालते का? बाकी त्याच्यानं कारण तुमचं जे बॅक आहे, तुमचा जो काय जो डाटा आहे तेवढाच आहे ना. तुमचं 3 दिवसाचा पॅकिंग मारले तुम्ही, 3 दिवसाचं पॅक मारलं, 3 दिवसात संपलं, ते स्टॉक संपला तुमचा, झालं संपलं काम. आता काही डॉट टॉक आहे, आता काही बोलता येत नाही. चित्ताची एकाग्रता ती साध्य करते की ज्या व्यक्तीची चित्ताची एकाग्रता साध्य होते त्याचे भयाचे तरंग, दुःखाचे तरंग, रोगाचे तरंग नष्ट होतात. बुद्धाने करणे मित्र सूत्रातला खूप महत्वाचा प्रसंग सांगितला. बुद्ध काय म्हणतात
की जो कोणी मैत्री करेल, मैत्री भावना करेल, त्याला 11 गुणाचा लाभ होते. आता खरं म्हणजे 11 गुणाचा लाभ होते का नाही होते तुम्हाला काय माहित आहे? काहीच माहित नाही कोणाला. आपण केवळ वाचल्या, प्रॅक्टिकल कधी करत नाही. शिकवताना जो काय माणूस शिकतो, जे काय पुस्तकं शिकताय ना, तुम्ही वाचताय ना, तर तुम्हालाही माहित आहे बुद्धाने हे सांगितलं, हे केलं, अरे असा लाभ होते. जो मैत्री करतो ना, तर मैत्री करतो तर 11 गुणाचा लाभ होते, त्याला 11 गुणाचा लाभ होते. काय तर सर्वात प्रथम 4 गोष्टी त्याच्यावर बिलकुल काम करत नाही. कुठल्या 4 गोष्टी? एक, पाणी त्याच्यावर काम करत नाही, अग्नी त्याच्यावर काम करत नाही. किती महत्वाच्या गोष्टी आहेत. तिसरं काम, जहर त्याच्यावर काम करत नाही. चौथं काम, हत्यार त्याच्यावर काम करत नाही. जे तलवारी बिलवारी काय आहेत ना, बॉम्ब, जे काय पिस्तूल वगैरे जे काय नाही, जो मैत्री करेल ना त्याच्यावर ते चालत नाही. आता जर मैत्री करायची असेल तर आपल्याला ते समोर जावं लागेल ना, एखाद्या पिस्तूलवाल्याच्या समोर जावं लागेल, खरं माझी तपासावं लागेल ना, खरंच मैत्री आहे का बघावं लागेल ना आपल्याला. कधी कधी असा प्रसंग होते की आपण काय करतो की खरंच असू शकते का, शंकाच नाही आहे, शंका आहे. आणि बुद्धाने काय शिकवलं की जो कोणी स्वतः पण धर्माच्या स्रोत मध्ये पडतो त्याच्यात त्या 3 गोष्टी कमी होतात. पहिलं काय आहे? व्यापार. दुसरं आहे विचिकित्सा. आणि तिसरं सिलवत परामर्श. दुसरं महत्वाचं आहे विचिकित्सा म्हणजे शंका, डाऊट. तुम्हाला वाटते तसं नाही, तुम्ही तुमच्यावर पण सुद्धा डाऊट घेता. आता जर तुम्ही तुमच्यावर डाऊट घेता तर बाकीच्या लोकांचा तर प्रश्नच नाही. घेताय का नाही? डाऊट घेता का नाही तुम्ही तुमच्यावर धर्माच्या बाबतीत? काय समजा एखादा काय, समजा तुम्हाला सांगितलं की या रस्त्याने जात असताना तुम्हाला या मार्गाने जायचं आहे, तर यासाठी जर तुमच्याकडे जर अगोदरचा स्टॉक असेल, कुठला स्टॉक असेल? कुशल कर्माचा स्टॉक असेल, आणि कुशल कर्माचा स्टॉक तुमच्याकडे असला तरच हा रस्ता पूर्ण जाईल. आता तुम्हाला असं सांगितल्यानंतर तुम्ही म्हणणार हा पूर्वजन्मेचा आमचा स्टॉक आहे की नाही, पहिल्यांदा शंका मनावर येणार आहे. तुम्हाला सांगितलं नाही जा आता या रस्त्याने, तुम्ही काय म्हणणार? माझ्याकडे आहे की नाही काय माहित नाही, स्टॉक आहे का, कुशल कर्माचा स्टॉक आहे का? शंका घेतात आपला, नाही माझ्याकडे कुशल कर्म आहे. आणि मग कुशल कर्म नाही असा ज्यावेळेस डाऊट येतो ना, त्यावेळेस सगळ्यात मोठा हा डाऊट आल्याबरोबर आपले अकुशल कर्म वरती येतात, डायरेक्ट येतात. अरे मी अमुक काम केलं होतं, मी चुकीचं केलं होतं, मी हत्या केली होती, मी कोणाच्या पापात सहभागी झालो होतो, मी असं केलं होतं, मी तसं केलं होतं, हे सगळं उभारून येतात. आणि मग ऑटोमॅटिक रिव्हर्स गिअर मारला, नाही मला नाही जात आहे. कसा पुढे सरकणार आहे? कसं आहे? पण त्याच्यातले काही लोक असे असतात की जे आहे ठीक आहे, वर्तमान काळामध्ये ते लोक म्हणतात की माझ्यातून जे काही कुशल कर्म घडलंय किंवा माझ्याकडे जे कुशल कर्म आहे हे सध्या आहे, मी जे केलं ना, मी एकदा प्रयत्न करतो, काय होईल ते होईल, मला या रस्त्याने जायचं आहे, मी आहे, माझ्याकडे कुशल कर्माचा साठा आहे. डाऊट नाही घ्यायचा, मला आहे की नाही ते मला माहित नाही, म्हणून मला आता करायचं आहे, मी त्या मार्गाने चालतो. आपल्यातला पहिल्यांदा डाऊट संपला पाहिजे, शंका आपल्यातली आपल्याला समजायला. माझ्यात बिलकुल शंका नाही पाहिजे. जर शंका आपल्यातली आपल्याला समजायला पाहिजे, माझ्यात बिलकुल शंका नाही पाहिजे. जर एखादं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सांगायचं, जर समजा तुमच्या हातून एखादं पाप घडलं, मनाचे भाग आहे ते, पाप घडलं तुमच्याकडे, हरकत नाही, घडलं ना पाप, त्या क्षणाला ते पाप घडलं, त्या क्षणाला त्या क्षणाच्या बाहेर निघायची हिंमत पाहिजे तुमच्यात. बिलकुल त्या क्षणात झालं ना पाप, ऍक्सिडेंट झाला ना, झाला समजा एक, आता पाप म्हणजे तेच एक सांगतो तुम्हाला की तुमच्याकडे ऍक्सिडेंट झाला, समजा जर ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मधून तुम्ही वाचला तर काय म्हणणार आहात तुम्ही? काय म्हणणार आहात? माझं बरं झालं, काहीतरी माझं पूर्वजन्मातलं कर्म होतं ते, हे तर सहज झालं का नाही? समजा ऍक्सिडेंट झाला असता, मेला असता, तर हे चित्तात उत्पन्न झाले असते का? नाही, हे तेवढंच कराय ना. आणि मग ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यातून तुम्ही वाचलेत, म्हणजे याचा अर्थ पूर्वजन्मात तुमचे काहीतरी कुशल कर्म होते, त्याचा हा परिणाम आहे की ते ऑटोमॅटिक तुम्हाला सहकार्य करायला लागतात, आणि सहकार्य करायला लागला की त्याची सुरुवात होते. हे ते महत्वाचं आहे. म्हणजे एक आहे
की तुम्हाला त्या क्षणात ते वाटते, पण त्याच्यानंतर तुम्ही जे कार्य कराल ना, तर त्याला त्या व्यक्तीची समजदारी त्याच्यात होते की माझा ऍक्सिडेंट झाला, मी याच्यातून मला आता अधिक कुशल कर्म वाढवले पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. आपण तेवढा पुरतं करतो, तिथून झालं की झालंय. बरं, मी या दुनियात असे लोक पाहिलेत जे पापी आहेत की नाही, पापी, ते म्हणतात लय दुनियात पाप झालं हो. अरे राजा, तू आहेस ना त्यातला, काय मोठी आपतच आहे. दादा नाही, वाचिक पाप आहे, शारीरिक पाप आहे, मानसिक पाप आहे, आणि तो 4 लोकांना सांगतो या दुनियात लय पाप झालं, दुनियात पाप झाला. याला दुनियाची चिंता, याची स्वतःची काही चिंता नाही, याला हा दुनियाची काळजी करत नाही, लय दुनियात पाप झालं. अरे राजा, त्यातला तू आहेस ना एक, तुला समजलं पाहिजे का नाही, तू त्या पापातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे का नाही. म्हणजे जगातलं दुःख दूर करायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःचं दुःख दूर केलं पाहिजे का नाही. जर स्वतःच दुःख जर आपण दूर करत नसलो तर जगातलं दुःख दूर कसं होईल. यासाठी भगवान अनंत सम्यक संबोधाने सांगितले की तुमच्यातले जीवनातले सत्य कर्म तुम्हाला बाहेर करावं लागतील, त्यासाठी प्रत्येक माणसाने. आणि या वातावरणामध्ये, या ब्रह्मांडामध्ये असे काही ऍक्सिडेंटली क्रिया होत असतात, ऍक्सिडेंटली काही क्रिया होत असतात, त्या क्रिया जाणल्या पाहिजे आपण. काही होऊ शकते. समजा एखादा आहे की आपला ऍक्सिडेंट होतो, तर कधी कधी आपल्याला त्याची जाणीव होते की ऍक्सिडेंट होणार. समजा एक आहे की विज्ञानाने हा शोध लावला की ज्या माणसाला अटॅक आहे किंवा अटॅक येतो, तर अटॅक येतो तर तो 15 दिवस अगोदर तुम्हाला तुमच्या शरीरावर तुम्हाला अगोदर जाणीव करून देते, इंडिकेटर लावते, तो धोक्याचे इंडिकेटर लावते ते. अरे हा बघा, शरीरात असं असं काही ते उलता फालत होत आहे, उलता फालत होत आहे बघा. जर तुम्ही बेहोशीत असाल तर परिणाम काय, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं तर परिणाम काय होईल, पण तसं हे तर होते का नाही. अशाच प्रकारचं सगळ्या जगातलं हे वातावरण जे आहे हे तुम्हाला जाणीवपूर्वक इंडिकेटर देत राहते, घटनेचं तुम्हाला सूचक देत राहते की बाबा याच्यातून तुम्ही वाचा, किंवा नाही झालं तर तुमचं जर असेल तर त्या गोष्टी होतात. आणि मग कधी कधी त्याच्यातून अरे बापरे मी वाचलो, मला हे इंडिकेटर, तुम्हाला इंडिकेटर समजले म्हणून तुम्ही त्याच्यातून वाचला. बुद्ध म्हणतात की मनुष्याचं जीवन एवढं कठीण आहे की या मनुष्याच्या जीवनाला तुम्ही सदैव वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सत्कर्म केलं पाहिजे. हे तर नक्की गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इथं जन्माला आले व्यक्ती हे कधी ना कधी मरणार आहे. जीवन जगायला कोणी आलं का, अजरामर कोणी व्हायला आलं का इथं, आणि अजरामर व्हायला आलं तर आपल्याला बघ ब्राह्मा होईल. बघ नावाचा ब्राह्मण हो ना, ब्रह्मा, बघ नावाचा ब्रह्मा होता, एवढा होता की हवेतच भगवंताशी त्याचं संभाषण सुरू झालं. भगवंताने जाणले की अरे हा एक दिवस याला, हा सगळे त्याच्या जवळ, सगळेच त्याच्या समोर जन्माला येतात, मरतात, जन्माला येतात, हा अजूनही तसाच आहे, यालाही काहीतरी अवधी आहे ना, यालाही सुद्धा काहीतरी काळ आहे ना, यालाही कधीतरी मरण आहे. आणि मग तो अशा अवस्थेत आला की भगवंताने ते जाणलं, चित्ताने जाणलं, आणि भगवंत आकाश येतनं नवसन्या ना यतनं या मार्गात गेले. ते हे ध्यानातल्या पायऱ्या आहेत, ह्या शेवटच्या पायऱ्या आहेत. अत्यंत सूक्ष्म अवस्था होते. बुद्ध म्हणतात की ब्रह्मलोकांमध्ये जन्म घ्यायचा असेल, अरूप ब्रह्मा लोकांमध्ये तर कोणीच जन्म घेऊ नये, आणि अरूप ब्रह्मा तो होता, बक नावाचा अरूप ब्रह्मा. आणि त्याला ते हवेतच झाला तो, आणि तो जाणत होता अरे माझ्या सगळे जन्मतात आणि सगळे मरतात, माणसं माझ्या समोर जन्माला येतात आणि मरतात. भगवंतांनी सांगलं की अरे पागल आहे हा, याला जोपर्यंत आपण बाहेर काढत नाही ना, याचा भ्रम आहे हा, याची विचिकित्सा, याची शंका दूर केली पाहिजे. आणि शंका दूर करण्यासाठी याला आपण मार्गदर्शन केलं. म्हणून भगवंत त्याच्या जोड गेले आणि सांगितलं, आणि तो भगवंताशी चर्चा करतो, आणि भगवंताला तो नको नको त्या भाषेत बोलते. तू माहित आहेस, तू मनुष्य लोकांचं कल्याण करणार आहेस, मला माहित आहे, हे आहे ते आहे, अरे माझ्यासारखा कोण अजरामर आहे, अमुक आहे. भगवंत म्हणतात नाही रे राजा, असं नाही आहे, समजून घे. अरे जो जो जन्माला आला तो मरणार आहे, जोही जन्माला येणार आहे तो मरणार आहे. त्याचा अवधी किती माहित आहे काय माहित नाही. आपल्याला किती आयुष्य आहे, आपल्याला सध्या आपल्या आयुष्याची माहिती आहे ना, आपल्याला 80 वर्ष 100 वर्ष, हार्डली आपण किती वर्षात जगतो. आता या 21व्या युगामध्ये येऊन पडलो आपण असे, तर आता कधी कधी तर बालवयातच अटॅक येतात आणि म्हणून जातात. म्हणजे वयाच्या काही लिमिटेशन आहे का आपल्याला, पण तरी सुद्धा आपण एक वयाचं आपण
लिमिट ठेवू. आपल्याला किती 60 ते 70 वर्षाचं वय आपण धरू. किती वर्षाचं? 70 वर्षाचं वय समजा आलं. आपण 70 वर्ष जगणार आहोत. तुमच्या पायाखाली तुमच्या बसलेले आहेत आजूबाजूला किडे फिरतात का नाही? त्यांचं किती वर्ष आहे माहित आहे का? किती दिवसाचा आहे? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. फुलपाखरं आहेत ना, किती किती आयुष्य आहे त्यांचं? 5 दिवस, आठवड्याच्या आतमध्ये काम. किती सुंदर आहेत. पक्ष्यांमध्ये जर बघितला तर आपण राष्ट्रीय पक्षी मोर किती सुंदर आहे. किती वर्ष आहे त्याला? 12 वर्ष. किती वर्ष? 12 वर्ष. वाघाचं म्हणू किती वर्ष आहे? 16 वर्षापर्यंत, 20 वर्षापर्यंत. जास्त नाही ना. तुम्हाला किती आहे? जर समजा त्या प्राण्यांना जर असं झालं असतं किंवा प्राण्यांना जर समज आली तर तो तुमच्याकडे बघितल्यानंतर तो काय म्हणणार आहे? और हे किती भाग्यवान लोक आहेत की यांना 70 वर्षाचं आयुष्य लाभलंय. आपण किती आहे? आपण किती लोक आहोत? अशाच प्रकारचं मनुष्य लोकांच्याही पेक्षा कोणीतरी मोठं असेल ना, त्यांना खूप आयुष्य आहेत. आपण नथिंग आहोत. नथिंग आहोत. जर समजा झाडाचा जर विचार केला आपण तर वडाचं झाड किती वर्ष राहते? 400 वर्ष. किती? तुम्ही कुठे आहे? तुमच्या पिढ्या किती जातील? 4 कशा काय जातील? 6 पिढ्या जातात त्याच्यात. 6 पिढ्या. ते 6वी पिढी तुम्हाला विसरते का नाही माहित, कोणाला माहित आहे. तरी सुद्धा हे काही संपत नाही. याचं उत्पन्न, याचं फर्टिलायझर सुरूच आहे. याचं सगळीकडे रोपण सुरूच आहे, संपणार नाही आहे. हे कितीतरी आहेत. मग जर विचार करा की निबोलकं झाड आहे, त्या झाडाला जर 400 वर्ष आहे तर मी 70 वर्षात मी काय करू? तुम्ही तरी सावध झाले पाहिजेत की अरे मला मी धावपळ केली पाहिजे तर मला लवकर काय करता येईल. आणि मग लवकरात लवकर समजदार व्यक्तीची समजदारी त्याच्यात आहे की त्याने लवकरात लवकर धर्म आत्मसात केला पाहिजे. आणि धर्म आत्मसात कुठला केला पाहिजे? मनाचा धर्म आत्मसात केला पाहिजे. मनाचा धर्म कुठला आत्मसात केला पाहिजे? उपवास करणे हा धर्म नाही. आणि उपवास कशासाठी करता? कशासाठी करता? मग याला जर शुद्ध करायचं असेल, याच्यातून जर तरंग निर्माण करायचे, मग अशी मी काय सांगितलं की जसा माणूस त्याच्या तोंडाला जर कुलूप बांधलं, आपण कुलूप लावलं, त्याला टाळं मारलं तर वाचिक पाप होणार नाही. म्हणजे वातावरण शुद्ध राहील, आहे का नाही? वातावरण शुद्ध राहील. तसंच धर्मवान माणसं जर असले तर धर्मवाणी या वातावरणात मिसळणार नाही आहे का? मिसळेल ना. धम्ममय वातावरण होईल का नाही? हे कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे ना. धर्माचं वातावरण निर्माण. समजा हे काय हिस्त्र पशु आहे, त्यांना माहितच नाही हे माझ्या जवळचे आहेत का काय आहेत, काहीच माहित नाही, काही माहित नाही आहे. समजा वाघ आहेत. मगाशी झालेला एक इव्हेंट सांगतो तुम्हाला. ते 4-5 कुत्रे आहेत, त्यांची माय आहे. ते दुसरे कुत्र्याचे पिल्लं आहेत. त्या कुत्रीने अगोदर 2 पिल्लं मारून टाकले तिचे, आणि हे तिसरे मारणार होतो. मी धावून गेलो, समजा हे सोडलं त्यांना. मी विचार केला त्या क्षणी की हे माणसात होते का असं? समजा 4-5 जण येऊन एखाद्या माणसाला मारलं, त्याने चालू आहे मारणं, असं होते का? होते. कोण्या माणसात होते? कोण्या माणसात होते? ज्याचं मन ताब्यात नाही त्याच्याच होईल ना. त्याला माहित नाही पुढचे ऍक्सिडेंट काय होणार आहेत, त्याला माहित नाही. म्हणजे अज्ञान आहे नाही. ज्याच्याकडे अज्ञान आहे ते भांडतायत, ते कशासाठी भांडतात त्यांना काहीच माहित नाही. मग हे जे भांडतायत, बरं आता समजा हे झालं, त्या कुत्र्याला इथं मारलं, मारून टाकलं, त्या कुत्र्याचे मरताना तरंग कसे आहेत? भयभीतच आहेत ना. ते तरंग तसे आहेत, भयभीत आहेत. ते प्राणी काय निर्माण करत आहेत? प्राणी काय निर्माण करत आहेत? प्राणी तेच निर्माण करतात, भय निर्माण करतात. प्राणी काय करतात? भय निर्माण करतात, भय, भीती. वाघाच्या जंगलामध्ये तुम्ही गेलात, समजा इथे आहे आता बाजूला, समजा आता 2-4 दिवस झाले आमच्याकडे रोई यायला लागलेत.
नाही ते याच्या अगोदर काही रोग येत नव्हते. इथे भंडारस फाट्यावर सुद्धा म्हणजे बाजूला सुद्धा वाघ येऊन त्यांनी हरण मारली वगैरे वगैरे सगळे केले. सगळे प्राणी भयभीत झाले का नाही? बरं, भयभीत तर झाले, माणसंही भयभीत होतात की नाही? म्हणजे काय केलं जाते? ते प्राणी काय निर्माण करतात? भय निर्माण करतात. भय. माणसाने भय दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत आणि ते बुद्धाने शिकवलेली शिकवण आहे. मग भय दूर करायचं असेल तर काय करावं लागेल? तर भीतीचे तरंग दूर करण्यासाठी आपल्याला धम्माचं मार्ग अनुसरण करावं लागेल. धर्म आपल्याला आत्मसात करावा लागेल आणि धर्माचं जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. म्हणून बुद्ध म्हणतात की किमान तुम्ही लोकांनी ते शीलाचं जीवन जगलं पाहिजे. शील म्हणजे काय? तुम्ही हा विचार परत करू नका. मी जाणीवपूर्वक सांगतो की माणसं हे चुकतात, नाही चुकत असं नाही आहे. प्रत्येकाकडून चुकी होते, नाही असं थोडी आहे. जर चुकणार नाही तो माणूस थोडी होणार आहे, तो तर बुद्ध होईल ना. चूक हे माणसाला लागू आहे, पण माणसाची चूक झाल्यानंतर त्याने ताबडतोब दुरुस्ती केली आणि ती पुन्हा चूक होणार नाही यासाठी जर तो प्रयत्न करत असाल तर तो चांगला सात्विक माणूस आहे, त्याचं जीवन जगण्याचा अर्थ होईल. पण इथं माणसं तसे होताना दिसतच नाही आपल्याला. म्हणजे भय निर्माण करणारे जर आम्ही तयार असू तर आमची सुद्धा अवस्था कशी आहे? जरी माणसामध्ये जन्माला आलो तरी आमचे जनावराचेच गुण आमच्यात आहेत आणि भयाचेच तरंग आमच्यात निर्माण होतात. याच्यातून दूर करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. म्हणून बुद्धाने अनंत उपकार केले आपल्या सगळ्या मनुष्य लोकांवर. सगळ्या मनुष्य कोणी असो तो, त्याच्याशी काय घेणं नाही. बुद्धाचा द्वेषी असला तरी बुद्धाने त्याच्यावर उपकारच केले नाही ना. देवदत्तावर कितीतरी उपकार केले भगवान समज, पण बिचारा नाही समजू शकला. जन्माराचे तरंग होते त्याच्यात, नाही समजू शकला. द्वेष करणे अहंकारात होता. माझ्यासारखं मला पद मिळालं पाहिजे, मलाच बुद्धाचा उजवा हात मिळाला पाहिजे, मीच गादीवर बसलो पाहिजे, हे सगळं त्यांनी निर्माण केलं होतं. पण तसं शक्य होत नाही. बुद्धाने जाणीवपूर्वक सांगितलं की मनुष्य जन्माला येणं हे फार दुर्लभ आहे. यासाठी मनुष्याने शील पारमिता पूर्ण करणं ही तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी प्रयत्न करावं लागतील ना आपल्याला, ते प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणूनच आहे की पहिल्यांदा कर्तव्य करायचं असेल तर शीलाचा मार्ग अनुसरण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, तरच आपलं जीवन शुद्ध होईल. आणि आपल्याला जी गोष्ट साध्य करायची आहे ते साध्य करता येईल कधी? जोपर्यंत आपण मन एकवटून करणार नाही. मनाला पूर्ण सक्षम करायचं आपण. कधी कधी मनाला एवढं करायचं नाही करायचं ना. कधी कधी मनाला लोक काही करतात, लोकांना काय करायचं? समजा लोक म्हणतात की या रस्त्याने जायचं नाही, इथं असंच आहे तसंच आहे. आपण आपल्यालाही तपासलं पाहिजे. ठीक आहे, काय होते बघू आपण. मनाला सक्षम करायचं, इथून पार नाही होऊन काय होणार आहे? अमुकच मरणारच आहोत, दुसरं काय होणार नाही. तरीच रस्ता काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनाला सक्षम केला पाहिजे. लोक तर मनाच्या भीतीत तरंग निर्माण करणार आहे. मला काय करता येईल त्यासाठी. पण काय लोक काय करतात? विषयाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात. विषयाची परीक्षा. अरे खरंच आहे का? शंका आहे ना ती, खरंच हे विष आहे का? अरे लोकांनी अनुभव घेतला, काही गोष्टीचा अनुभव आहे लोकांचा आहे. कधी कधी काही सत्य मार्गावर उतरत असताना लोकांचाही सुद्धा तेवढा महत्वाचा भाग आपण घेतला पाहिजे की खरंच हे विष आहे आणि हे एवढं विष आहे की या विषयाचा आपण जर परीक्षा घ्यायला लागलो तर आपण मृत्यू पावणार आहोत. म्हणून या विषयाची आपण खेळता कामा नये. तशाच प्रकारचं आहे आपल्याला सगळ्याचं. म्हणून बुद्ध काय म्हणतात की ज्या माणसाला सुखी जीवन जगायचं असेल तर त्या माणसाला तुम्हाला मैत्री करणं गरजेचं आहे. आणि मैत्री करत असताना 11 गुणाचा लाभ होतो. पहिला सगळ्यात महत्वाचा जर लाभ होत असेल तर तो लाभ होतो की जो माणूस मैत्री करतो त्याला सुखाने झोप लागते. सुखाने झोप लागते. रात्र कशी निघून जाते काय कळतच नाही. आणि काय लोक असे असतात की रात्रभर झोपत नाहीत. इकडचं तिकडे, तिकडचं इकडे, काय आणि मग घराच्या बाहेरही पडता येत नाही. काय होईल, कसं होईल कोणाला माहित आहे. चोर येतात का, अमुक येते का, प्राणी येतात का, हे किती भय आहेत. या भयातून दूर होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच आहे की मला सुखाने झोप लागली पाहिजे, यासाठी मी काय केलं पाहिजे तर मैत्री केली पाहिजे. काय मैत्री केली पाहिजे म्हणजे याचा अर्थ नाही, आता रनिंग मधले उदाहरण, याचा अर्थ असा नाही की तुमच्या घरात साप निघाला आणि सापाच्या जवळ गेले तुम्ही आणि चांगलं सुरुवात केलं, अरे साप तुझं कल्याण हो. त्याला काय माहित आहे? त्याला काय माहित आहे? मैत्री याचा अर्थ असा आहे की ठीक आहे, मैत्री म्हणजे ठीक आहे बाबा, मी तुला काही उपद्रव करत नाही, तू काही मला उपद्रव करणार नाही याची मला खात्री आहे. मला तुझं काय, तू तुझ्या मार्गाने जा, मी तुझ्या वाटेला जाणार नाही.
काय काय लोक आ बैल मुझे मार, नाही बघू आपण काय होते, अरे तू विषारी आहे ना. काय काय लोक आहेत माहित नसते, सापाच्या जातीचे प्रकार माहित नसतात, त्यामुळे काय लोक म्हणतात डेअरिंग आली थोडीशी की नाही आपण या सापाला बोल, अरे राजा नाही होत. म्हणजे मग काही लोक असं होतात. पण जर तुम्ही सदैव सदैव मंगल मैत्री करत आहात, सदैव तुम्ही एकमेकाच्या बद्दल मैत्रीचा भाव निर्माण करत असाल, तुझं कल्याण हो, तुझं भलं हो, तुला आरोग्य लागो, ह्या गोष्टी जर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ते होते. एखाद्या वेळेस अचानकपणे जर एखाद्या सापाने तुम्हाला डंकही मारला तरी परिणाम होत नाही. मैत्री करावं लागेल, सदैव मैत्री करावं लागेल. तुझं कल्याण हो, तुझं भलं हो, बुद्धाची विद्या आहे आणि हे करणीयता आहे, करण्यासारखं आहे तर होईल. काय पुन्हा त्याच अवस्थेमध्ये लोक यायला सुरुवात करतात. लोक तेच म्हणतात की हे सगळं जे युद्ध सुरू आहे, या युद्धाच्या मार्गातून मुक्त होण्यासाठी सगळेच लोक म्हणतात की युद्ध नको बुद्ध. अरे बुद्ध पाहिजे म्हणजे काय, नेमकं काय पाहिजे? युद्ध नको बुद्ध व्हा हे सगळेच लोक म्हणतात ना, युद्ध नको बुद्ध व्हा. अरे बुद्ध हा म्हणजे नेमकं काय, बुद्धाला काय पाहिजे? बुद्ध पाहिजे म्हणजे काय पाहिजे? बुद्ध पाहिजे म्हणजे बुद्धाची मैत्री पाहिजे, बुद्धाची मैत्री पाहिजे इथे, बुद्धाची करुणा पाहिजे इथे सगळ्या माणसाने. आणि बुद्धाचा हेतू तोच आहे, बुद्धाने शिकवलेला आहे. इतर कोण्याही संप्रदायाने हे शिकवलेलं नाही. इथं तर कुठल्याही संप्रदायात गेलं की उच्च निश्चिता येतेच. हा खालचा आणि तो वरचा, तो अमुक तो निस आहे ना, तो या जातीचा आणि तो त्याचा. अरे याला मैत्री नाही म्हणत. मी माणूस आहोत आणि माणसाने माणसासारखं काम केलं पाहिजे. जसं की एखादी आई एकुलत्या एक लेकरावर प्रेम करते, तसंच प्रेम प्रत्येक प्राणी मात्रावर माणसाने केलं पाहिजे. आईची जशी ममता असते, आईचं जसं प्रेम असते, तशी प्रत्येकावर, प्रत्येक प्राणी मात्रेवर तुमची दया असली पाहिजे. ठीक आहे, करावं लागतात ह्या गोष्टी आहेत, करावं तर लागतील. मग हे जर करत असाल तर तुमच्या ह्याच्यातून आहे. म्हणून बुद्धाचा मार्ग आहे, हे करायला पाहिजेत. हे कोणी करत नाही. आणि मग करतात काय, तो उपवास करा. काय साध्य करणार आहे? क्लेशदायी जीवन जगणं आहे ना, आणि तो क्लेशदायी जीवन जगण्याचा मार्ग नष्ट झालेला आहे. तो संपुष्टात केव्हाच भगवान अनंत सम्यक संबुद्धाने काढला. याच्यातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर प्रत्येकाने आणि प्रत्येकीचं कर्तव्य आहे, मला सुखाने जीवन जगता यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. मला हे कर्तव्य आहे, करून बघा. बुद्धाचे विचार आहे ते. आणि म्हणूनच आहे की आपल्याला बुद्धाने सांगितलं ना, खरंच आहे की नाही तपासायचं आहे ना. कुठली गोष्ट तपासल्याशिवाय तुम्ही त्याला जवळ करू नका. एक उदाहरण म्हणून आहे की जसं मार्केटमध्ये गेले, भाजीपाल्याच्या दुकानामध्ये गेल्या, तर भाजीपाल्याच्या दुकानात गेल्यानंतर तुम्ही काय डागेल घेणार का? नाही घेत. निक्षकून घेणार आहात की नाही, तपासून घेणार का? मग जर तुम्ही तुमच्यासाठी जर माल तपासून घेता तर तुम्ही हा विचार तपासून घेतला पाहिजे की नाही, हे माझ्या कल्याणाचं आहे, मी केलं पाहिजे, मी काय केलं, खरंच केलं का नाही, हे मी अनुभवात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला जीवन जगण्याचा मार्ग मी सुरू केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने माझं सुख हे जीवन होईल. आणि खरंच अर्थाने मला त्याचा आहे. मला झोप येत नाही, मी जाणीवपूर्वक म्हणतो की कोणाला सुखाने झोप येत नाही ना, त्यांनी मैत्री करायला सुरुवात करा. काय मैत्री करायला? आणि मैत्री करत असताना पहिल्यांदा कुठली स्टेप आहे, मैत्री करण्यानंतर डायरेक्ट आता तुम्ही गेले तर बस झालं, तुम्ही मैत्री करायचं झालं, तुझं कल्याण हो, तुझं भलो, अशी मैत्री होत नाही. मैत्री करायचं असेल तर चित्ताला म्हणजे समाधिष्ठ व्हावं लागेल. तुम्हाला समाधी करावं लागेल. आणि समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता करावं लागेल. चित्ताची एकाग्रता झाली की मग मैत्रीचा भाग सुरू होतो. तुझं कल्याण हो, तुझं भलं हो, शरीरावर कुठल्याच प्रकारची वेदना नाही, संवेदना नाही, अगदी निरय प्रशांत शरीर आहे, कुठलं शरीरामध्ये काहीच उथलपुथल नाही. आणि त्याच्यातून तुमचा तरंग उत्पन्न झाला की तुझं कल्याण हो, की समजून चला मैत्रीचे तरंग वाढत गेले. हेच तर करावं लागते आणि हाच तर मार्ग आहे. आणि म्हणूनच आहे हे जगामध्ये वातावरण पसरवण्यासाठी ज्या ज्या भिक्षुनी, ज्या ज्या भगवंताने जो मार्ग अनुसरण्याचं काम आपल्याला दाखवलेलं आहे, त्याचं अनुसरण करण्यासाठी त्या महान बुद्धांचे आणि ज्या भिक्षूंचे अनंत उपकार आहेत मनुष्य जातीवर, आपण त्याचं अगदी अनुपालन करण्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजेत आणि आपलं स्वतःचं जीवन शुद्ध ठेवलं पाहिजे. एवढंच या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. विशेषतः उद्याची येणारी पौर्णिमा जी 29 तारखेची पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे. आणि आज लोक कमी आलेत. पहिली गोष्ट तर पाऊसच नव्हता, आणि पाऊस 2-3 दिवसा अगोदर पाऊस पडला आणि त्यामुळे शेतीचे कामं किंवा सगळेच आहेत, सगळ्यांनाच माहित आहे, त्यामुळे व्यस्त आहेत. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी भरपूर लोक येणार आहेत. गुरुपौर्णिमा, कारण इथल्या 2-3 पौर्णिमा तर कोणी चुकवतच नाही आहे ना.
2-3 पौर्णिमा आहे. वर्षवासातल्या पौर्णिमा, पहिली पौर्णिमा कोणी चुकवत नाही, म्हणजे गुरुपौर्णिमा कधी कोणी चुकवत नाही. आणि आपला तर इथला बुद्धभूमीचा एक आपण निर्माण केलाय, तुम्ही लोकांनी एक ट्रेडमार्क निर्माण केलेला आहे, बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे ना. हजारो लोक असतात यावेळेस, जवळजवळ भरपूर 5,500-6 हजार लोक होते यावेळेसही, भरपूर लोक होते. आणि आपण त्याच्यात ते सुरुवात केलं की बुद्ध जयंतीच्या अगोदरल्या दिवशी रात्रभर परित्राण महापरित्राण सुरू असतो. असंच या की हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपणही सुद्धा जिथं कुठे आहात, ज्यांना ज्यांना शक्य होत असेल त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं, एक आहे गुरुपौर्णिमा आहे, माझी सुद्धा गुरुपौर्णिमा आहे की ज्यांच्यामुळे मला हे जीवन जगता आलं, माझ्याही गुरुचं स्मरण झालं पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमच्या गुरुचं स्मरण करण्यासाठी हे वातावरण शुद्ध तरंग आहे. या तरंगामध्ये जे शुद्ध तरंग आहेत म्हणजे तुमचे गुरु इथं वास करत आहेत. शुद्ध तरंगात जिथं शुद्ध तरंग असतील तिथं तुमचे गुरु वास करत आहेत. जिथं अशुद्ध आहे, जिथं भांडण आहे, जिथं कला आहे, तिथं गुरु कशा राहणार आहेत, राहू शकत नाही. म्हणून सगळ्यांनाच मी या ठिकाणी सांगतो की उद्याची येणारी जे पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, हे विशेष साजरी करण्यासाठी आपण सगळ्या लोकांनी यायचं आहे. आपण त्याचा एक महत्वाचा भाग आहे. त्या दिवशी अनेक महत्वाचं प्रवचन पण होणार आहे की भगवान अनंत सम्यक संबोधाने जे काही लखन सूत्र बोललेलं आहेत, धम्मचक्र प्रवर्तन सूत्र बोललेले आहेत, त्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रावर आपण अधिक म्हणजे बोलणार आहोत. त्या निमित्तानं तर आपण सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. दुसरी एक गोष्ट मी जाणीवपूर्वक सांगत आहो की यावेळेस आम्हाला हे जे तुम्ही जे झाडं बघत आहात सध्या हिरवेगार आहेत, मला खूप आनंद होता या गोष्टीचा. पैसा गेला त्याबद्दल काय नाही. जो 1 महिना टँकर आम्ही सांगितलं, 1 महिन्याचं त्या टँकर फक्त 8,000 रुपयाचं, 8,000 रुपये महिना त्याला देऊन टाकला. ट्रॅक्टर जे होतं आमच्या प्रशांतनी इंगडेनी ते असं दिलं की माझ्याकडे आहे म्हणून. किती महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे, खूप महत्वाचं आहे की ट्रॅक्टर कोण देते, शेतीगवाळीचे कामं सोडून घ्या तुमच्याकडे द्या. त्याने ट्रॅक्टर दिलं, टँकर 8,000 रुपयाचं लावलंय. इथं काम करा, इथं आमचे सगळेच इथे काम करणारे लोक आहेत. महिनाभर पाणी टाकलं, उन्हाळ्यात एवढं कडक उन्हाळा असून सुद्धा हे जगले. आणि माझी एक ती कसोटी होती, ते कसोटी पूर्णत्वाला आहे. पैसा गेला आणि हे झाडं जगलेत. हे झाडं जगलेत याचा अर्थ पुन्हा लोक या ठिकाणी चांगल्या प्रकारचे धम्मश्रवण करणार आहेत. आणि मी सगळ्यांना आव्हान करेल, जाणीवपूर्वक आव्हान करतो की येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही झाडं व्यवस्थित आणा. झाडं व्यवस्थित आणा म्हणजे माझं सगळ्यांना सांगणं आहे की फक्त जास्तीत जास्त निंबाचे झाड आणा, कारण इथं या भूमीवर निंबच जगतात जास्त. आणि राहिलं तर बोधी वृक्ष जगतात, आहे का नाही, बोधी वृक्ष जगतात आणि निंबाचे झाड. पण आणत असताना निंबाचे झाडांना आपल्याला तिकडची बॉर्डर पूर्ण करायची आहे निंबाच्या झाडाने. आणि जिकडे तिकडे आपल्याला निंबा, कारण भविष्यामध्ये इथं प्रवचन जे होतील, उन्हाळ्यात जे प्रवचन होतील ते फक्त सावलीमध्ये होतील. भगवंतांनी जसा उपदेश केलेला ना, खुल्या आसमान के नीचे, कुठल्या प्रकारचं छत टाकलं नाही. आम्हाला आमची मानसिकता तशी आहे, पुढे पुढे हळूहळू आपण तसा दृढ संकल्प, पेंटाल टाकायची गरजच भासली नाही पाहिजे आपल्याला. झाडाच्या सावलीत आपण सगळा कार्यक्रम करण्याचा आहे. फक्त त्यासाठी जे काही तुम्ही झाडं आणणार आहात, वृक्ष आणणार आहात, जे दान करणार आहात, ते काही तीजभर आणून देऊ नका, हा आमच्या नावाचा घ्या असं करू नका, बिलकुल नाही. त्याच्यासाठी लय खर्च लागते आम्हाला. किमान 5 फुटाचं झाड आणा. जाऊ द्या 200-400 रुपये गेले तर हरकत नाही, बरोबर ना. जर 5 फुटाचं झाड आणलं तर त्याची शाश्वती आहे पूर्ण, आणि इतर आणणाऱ्याची नैतिक जबाबदारी. आणि मला माहित आहे तुम्ही लोकांची एवढे आपल्या मानसिकतेचे विचार करा, म्हणजे आपल्या म्हणजे तुम्ही नाही आहे, समाजामध्ये असे बरेचसे लोकांची एक मानसिकता दिसते. आणि त्यापैकी एक मानसिकतेचा असा माणूस आहे, एक माणूस नाही म्हणजे वर्ग असा आहे की ते काय करतात, एवढंस झाडात सांगतात आमच्या मुलीच्या बर्थडेच्या निमित्तानं झाड लावलं. दुसऱ्या दिवशी ते झाड कुठे गेला बर्थडे. अरे लावायचं असेल तर मोठं 5 याचं लागा सांगा ना. आणि त्याच्याही पेक्षा एक महत्वाचं असं करा, झाड लावायचं असेल ना तर प्रत्येक पौर्णिमेला तर येताच मध्ये मध्ये या आणि जाणीवपूर्वक तुम्ही पण टाका. एक माझ्या माहितीप्रमाणे एक कोणीतरी येत होतं इथे, माहित नाही, त्याने एक झाड लावलेलं, त्या झाडाला तो प्रत्येक वेळा तो पाणी टाकत होता. आला इकडून तिकडून बाटली घेऊन स्पेशल पाणी टाकत होता. आता ड्युटी चेंज झाली असेल किंवा काय या रस्त्याने दिसत नाही, पण झाड वाचवलं त्यांनी त्याला लावलं, पाणी टाकणं सुरू केलं. हे नैतिक जबाबदारी आहे ना, नैतिक जबाबदारी आहे आणि प्रत्येकाची आहे. तुम्ही इथं काय करू शकता तर हे सगळं आहे तुम्हीच निर्माण केलेलं आहे. मग एवढं मोठं तुम्ही निर्माण करू शकता तर झाडाचं वातावरण सुद्धा निर्माण करू शकता. म्हणजे आता काय झालं माहित आहे का, असं म्हणत होते आबानी लावल्यानंतर नातू त्याचा आस्वाद घेत होता, पण आता तसं नाहीये. आता आपणच लावा ना, आपणच त्या झाडाचा आस्वाद घ्या, बरोबर आहे की नाही. म्हणजे फळाची झाडं असतील तर आता फळं लावा,
कोणीतरी आमच्या इकडे ते किशोर आकोटचे आहेत तेलकोटे आणि त्यांचे मित्र इंगडे म्हणून, त्या दोघांनी गेल्या वर्षी 19,000 रुपयाचे झाड आणून दिले. 19,000 रुपयाचे झाड आणले. त्यापैकी जे आंबे दिसतात ना हे त्यांचे आंबे आहेत. एवढं पाणी घातलं, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्याच्यात त्यांनी असे पेरूचे झाड आणले, अंजिराचे झाड आणले. ते अंजिराचे झाड आणले, छोटे छोटे आणले. आता अंजीर लागले त्याला. गेल्या वर्षी उन्हाळ्यात आणले, उन्हाळा घेऊन गेला, म्हणजे त्याच्या अगोदर आणले, हिवाळ्यात आणले, ते उन्हाळा निघून गेला. हा उन्हाळा पूर्ण निघून गेल्यानंतर लगेच आता फळं पण लागायला लागले. किती महत्वाचं आहे. बरं वाटते ना की त्या माणसालाही बरं वाटते. आपले मोठे मोठे पेरूचे झाड आणले, सगळ्यात लावतात. ते आपल्याला, मी हे नाही म्हणत तुम्ही जाणीवपूर्वक कडूच आणा नाही. ते कडू हे शरीरासाठी लय आवश्यक आहे आणि येणाऱ्या काळासाठी कडू हे महत्वाचं राहणार आहे आणि ते आपण झाडाच्या माध्यमातून करणार आहे. मी सगळ्यांना आव्हान करणार आहे की तुम्ही जे कोणी झाडं आणणार आहात ते झाडं मोठे आणा, की जेणेकरून ते लावल्यानंतर त्याच्याकडे देखभाल केल्या जाईल आणि ते तुम्हाला 2 वर्षात सावली देणार आहेत. इथं वडाचे झाड लावलेले आहेत. एक कडून पलीकडे ऑफिसच्या समोर वडाचं झाड लावलेलं आहे. तिथं उन्हाळ्यात, येणाऱ्या उन्हाळ्या लोकांना म्हणजे 25 लोकांच्या साठी ते झाड सावली देते आज रोजी. 25 लोकांचं चित झालं का नाही आहे. तसं असं आपल्याला तयार करावं लागेल आणि असं तुम्ही तयार करा. एवढंच या ठिकाणी आपल्या प्रती अपेक्षित करतो. आणि आपण इथं आलात आषाढी पौर्णिमेचा पूर्व संध्येला म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला आपण केलाय. थोडासा वृत्तांत वाचला आपण की काय काय या घटनेला, म्हणजे या दिवशी काय काय घटना घडल्यात, भगवंतानी काय केलं आणि सिद्धार्थ बोधिसत्व कसे बुद्धत्व प्राप्त करतात आणि कुठून काय केले जाते, या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. त्यानंतर चंद्रमणी आपले महामहेंद्र त्यांनी काय काम केलं आणि त्यांची कशी सुरुवात झाली हे सुद्धा आपण ऐकलेलं आहे. आणि त्याच्यावरच हे काय की आपल्याला त्याच्यातून काय साध्य करता येईल हे सुद्धा आपण या ठिकाणी ऐकलं आणि ते आपण पूर्णत्वाला न्याल. आपल्या सुखासाठी आणि आपल्या शांततेसाठी आपण दृढ संकल्प करणं राहील. हे दृढ संकल्प घ्या आणि मनुष्याचे तुम्ही सगळे लोक यशस्वी व्हा. आपल्या जीवनामध्ये आरोग्य, धनसंपदा, आपल्याला सुख आणि शांती प्राप्त हो ही मंगल मैत्री करतो. आपल्या प्रती, आपल्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलो भलो भलो. पूजनीय महंत भीष्म कपालजी महाखेर, आज ज्येष्ठ पौर्णिमेचं औचित्य साधून उपस्थित श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांना उद्देशून एक मेसेज. उपास केल्याने काही साध्य होत नाही, म्हणून आपण प्रत्येकाने दृढ संकल्प करावा. त्याला आपण सम्यक संकल्प म्हणतो. आणि आपला जर सम्यक संकल्प असेल तर